संपादक सचिन दळवे, जनपद न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। काल अत्यंत दुःखद अशी धक्कादायक घटना घडली, ती म्हणजे पाटकुल गावातील पती पत्नी आणि त्यांचा एक लहान मुलगा कामासाठी कोर्टी येथे गेले असता एका तळ्यामध्ये पडून तिघांचा दुर्दैवी अंत झाला। या घटनेमुळे आसपासच्या भागामध्ये आणि परिसरामध्ये मोठी शोककळा पसरली आहे। मी आता सध्या पाटकुलमध्येच उभा आहे। पाटकुलमध्ये तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकताय, ग्रामस्थ जमलेले आहेत। अतिशय शोककळा आणि दुःखामध्ये पाटकुल गाव हे बुडाले आहे। एकाच कुटुंबातील 3 व्यक्ती गेल्यामुळे अख्खं कुटुंब संपलेल्याची खंत यामध्ये आहे। नेमकी घटना कशी घडली, काय घडली, कशामुळे घडली आणि पुढचा एकूण इतिवृत्तांत काय झालं ते आपण जाणून घेऊ। लोंढे परिवारतर्फे पाटकुलला बोलतोय। आमच्या कोर्टे येथे गेलेले कुटुंब, त्यांचा मुलगा, आई आणि वडील। मुलाचं नाव काय होतं त्याच्या पत्नीचं नाव? विजय 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 आणि त्यांची पत्नी प्रियंका आणि प्रज्वल, या 3 मुलाचा कोर्टे येथे लाड यांच्या शेतामध्ये कामानिमित्त गेल्यानंतर त्यांच्या त्या तळ्यामध्ये बुडून मृत्यू झालेला आहे। तरी शासनाने आमच्या कुटुंबियांना मदत म्हणून किंवा त्यांचा न्याय या शासनातर्फे व्यवस्थित कुटुंबाचा व्यवस्थित सखोल अभ्यास करून त्यांना व्यवस्थित न्याय मिळावा ही आमची ग्रामस्थांची आणि लोंढे परिवाराची मागणी आहे। एकूणच घटना कशी घडली किंवा कसे त्यांचं तळ्याकडे कसं झालं आणि काय ते कामाला त्यांनी आम्हाला काय केलेलं आहे, कामानिमित्त गेल्यानंतर त्यांनी आम्हाला त्या कुटुंबाने, लाड कुटुंबाने, ते आम्हाला आमच्या अगोदर गेल्यानंतर त्यांनी काहीच आम्हाला कळू दिलेलं नाही। म्हणजे ज्यांच्या शेतामध्ये कामाला होते त्यांच्या शेतात तळ्याच्या मध्ये ही घटना घडली, त्यांच्या शेतामध्ये घडलेली आहे। बाकीचं काय म्हणजे त्यांनी कशामुळे घडलं सांगितलं तो काय त्यांनी घडलेलं आम्हाला काहीच कारण सांगितलेलं नाही। आम्ही आमचं कुटुंब तिथे पोहोचेपर्यंत त्यांनी ते तळ्यातून काढून प्रेते पंढरपूर येथे त्याने आणलेले आहेत आणि त्यानंतर त्याने आम्हाला 3:30 वाजता आम्हाला कळवलेलं आहे। ती घटना 11:30 वाजता घडलेली आहे। तर ह्याच्यावर सरकारनं सकारात्मक विचार करून या कुटुंबाला न्याय मिळावा ही आमची सर्व लोंढे परिवारातर्फे विनंती आहे। तुम्हाला असं काही संशय वाटतोय का बाबा? आम्हाला संशय म्हणजे आम्हाला कळवा पाहिजे ना त्याने अगोदर, बाबा इथं घडलंय त्या तळ्यानंतर प्रेत पडलेली ती बोडाले ती आम्हाला त्यांनी दावा पाहिजे होतं ना। आमच्या परस्पर का आणली आणि आमचं कुटुंब तिथं बोलवायचं, ते तळ्यात पडले ती योग्य आहे, पण तुम्ही आम्हाला दावा आणून द्यायचं ना। तुम्ही ते तुमचं कार्य नाही त्या मालकाचं, तुम्ही बोलवायचं आम्हाला, कुटुंबाला फोन करायचा, गाडी पाठवायची का गाडी करून तुम्ही या म्हणायचं आमच्या पंढरपूरमध्ये कोर्टीमध्ये। मग इथं बाबा तुमचे 3 प्रेत तळ्यात पडलेले आहेत, आई वडील आणि त्यांचा मुलगा, पण तुम्ही हा न्याय का दिला नाही? तुम्ही का बोलला आमच्या लोंढे परिवाराला? ही आमची विनंती आहे तुम्हाला, की तुम्ही बोलवा पाहिजे होतं आम्हाला तिथं। तुम्हाला एकूण घटनेबाबत संशय वाटतोय? संशय वाटतो आम्हाला। काल कोर्टीत घडलेली जी घटना आहे त्या ठिकाणी जे स्वतः तिथे उपस्थित होते त्यांचे काही नातेवाईक आपल्या सोबत आहेत। काल तुम्ही तळ्याजवळ होता, काय सांगाल एकूण घटना? ते तळ किती मोठं आहे आणि किती उंची आहे तळ्याची? पाणी किती होतं तळ्यामध्ये? तळ्यामध्ये पाणी असेल साधारणतः एक 10 ते 12 फूट। तळ्याची खोली किती असेल अंदाजे? 20 फूट असेल, 20 फूट वरणारी काम होत। बर, त्याला तार कंपाऊंड नाही, त्याला कुठलीही त्या मालकानं सुव्यवस्था जाळी मारलेली नाही किंवा त्या आत कुणी जाऊ नये, पडू नये असा काय त्या मालकाने व्यवस्था केलेली नव्हती अजिबात। तळ बांधण्यासाठी जे नियम असतात त्या नियमाचं कुठलंही पालन काय सुद्धा नव्हतं, पत्रा सुद्धा टोकलेलं नव्हतं। आणि आम्ही जायच्या आधी त्यांनी पहिली काम काय केलं, आम्ही इथून पोचायच्या आधी प्रेत तळ्यातनं काढली, तिने झाडाखाली टाकली, आमच्या परस्पर पंचनामा केला आणि आमच्या परस्पर अँब्युलन्स मध्ये घातली। आम्ही अँब्युलन्स मध्ये घातल्यानंतर तिथे पोचल्यानंतर ती तिथं आम्ही अडवून धरली 1 तासभर। तिथे बी आम्हाला पोलीस स्टेशननं थोडीशी भाषा केली, तुम्ही चला, हे होतंय ती होते असं तसं करून आम्हाला तिथून दवाखान्यात आणलं। दवाखान्यात आणल्यावर त्यांना आम्ही गाडीतनं खाली काढू दिलं नाही। जवळजवळ 2-2.5 तास तरी काढू दिलं नाही खाली। 2.5 तास काढून नाही दिल्यावर बरोबर 12 वाजता त्यांचा अधिकारी PID आली मॅडम। मग त्यांनी त्या बाईची त्या मुलीची बहीण होती
त्या मुलीच्या बहिणीनं बसूनच होत तिथं. ती सही बी करत नाही म्हणली, मी प्रेत बाहेर काढत नाही म्हणली काय. हा ती एवढ्या पायपानं पाणी त्यांनी काढायला चालू केलं, एवढ्या पायपानं पाणी काढायला 2 तास गेले. आणि 2 तास गेल्यानंतर इथल्या लोकांनी, स्थानिक लोकांनी शिव्या दिल्यावर मग ती तळ JCB आणला. JCB आणायला 1 तास गेला आणि JCB आणून नंतर तळ फोडलं गेलं. तळ्याला त्या उंची नव्हती, भरावा नव्हता, त्याच्यावर तार कंपाऊंड नव्हतं, काही नव्हतं. त्यामुळे ती मुली तिथं खेळत गेला असेल, त्या भराव्यावर आत गेला असेल, ती बघायला आम्ही नव्हतो. त्यांनी आम्ही येऊस तर आमच्या समोर ठेवायचं ना तिथं. म्हणजे त्यांनी जे तुम्हाला सांगितलं तेच आम्हाला ऐकावं लागलं ना. त्यांनी बोर काढून टाकल्यामुळं. नेमकी घटना काय घडली तुम्हाला कोणालाच माहिती? ज्यांनी पहिला फोन केलाय ती माणूस आम्हाला शोधून काढा तुम्ही, आमची विनंती आहे. ज्यानं पहिला फोन केला ही माणसं 3 तळ्यात आहेत, मेलेले आहेत, पडलेले आहेत. पहिला फोन ज्या माणसाने केला ती माणूस शोधून काढा. त्या माणसापासून आम्हाला सगळा दिलासा मिळेल. तुम्ही घटनास्थळी होता, नेमकी तिथं काय म्हणजे काय जाणवतं तुम्हाला? काय वाटलं? काय वाटलं आता आम्हाला? पहिला फोन तर आलता त्या मुलाच्या वडिलाला. आता मेलेला मुलगा आहे का आकाश, त्या मुलाच्या वडिलाला पहिला फोन आलता 4:15च्या दरम्यान. काय फोन आला आम्हाला की 2 जण संपलेत म्हणून, म्हणजे ती लहान मुलगा आणि बाई, ती 2 संपलेत म्हणून आम्हाला फोन आला. विजू चांगला आहे, त्याला बाहेर काढलाय काय, असा फोन आला आम्हाला अगोदरचा पहिला. आणि आम्ही इथून गाडी करून गेलो, तुंगत पास केलं, तुंगतच्या पुढे गेलो की लगेच दुसरा फोन आला, विजू बी संपलाय म्हणून सांगितलं. म्हणलं तुम्ही तिन्ही पिढीचा तिथं हलवायची नाही. तरी पण त्यांनी आम्ही नसताना पंचनामा केला आणि पंचनामा करून अँब्युलन्स मध्ये तिन्ही प्रेते टाकली होती. आम्ही ती अँब्युलन्स अडवली. त्या गावचे सरपंच, ती पोलीस पाटील, ती सगळी जमा झाली. डॉक्टरला बोलवून घेतलं तिथं. डॉक्टर म्हणला ह्याला, ती सगळी ह्याला कॉटेजला घ्या म्हणली. सगळी कॉटेज मध्ये काय असेल तुमचं बघू. आम्ही 2 तास धरलो होतो, पण आम्हाला पोलीस प्रशासनानं आम्हाला थांबवू दिलेलं नाही. शेतकऱ्यांच्या सेवेसाठी समृद्धी ॲग्रोवेट घेऊन येत आहे. सर्व्हिस, क्वालिटी आणि सॅटिस्फॅक्शन. आमच्याकडे श्रमात बचत करण्यासाठी समृद्धी सिंगल व डबल पॉवर दूध काढणी यंत्र उपलब्ध. जनावरांच्या पोषक चाऱ्यासाठी समृद्धी कडबाकुट्टी यंत्र, तेही फायदेशीर. घरच्या घरी दळण दळण्यासाठी 0% मेंटेनन्स असणारी समृद्धी ॲग्रोवेट पिठाची गिरणी आजच घेऊन जा. त्याचबरोबर सर्व प्रकारचे पंप, चार्जर पंप दुरुस्तीसह उपलब्ध. यासाठी लागणारे सर्व प्रकारचे व्ही बेल्टही उपलब्ध. PVC फिटिंग उपलब्ध. समृद्धी रबर मॅटमुळे गायींना खुराचे आजार, उठ बस करण्यास सुलभ किंवा गोचिड व सडांच्या आजारापासून सुटका करते. यामध्ये समृद्धी ॲग्रोवेट प्लस समृद्धी ॲग्रोवेट इंटरलॉक रबर मॅट उपलब्ध. रोग व बजाज फायनान्स उपलब्ध. डेअरी फार्म इक्विपमेंटमध्ये कॅन, फायबर, पाट्या, पाण्याचा जार, जनावरे व शेतीसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध. विश्वास व खात्रीशीर खरेदीसाठी आजच भेट द्या समृद्धी ॲग्रोटेकला. आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स, समर्थनगर, कुरुल रोड, मोहोळ. मोबाईल नंबर 9766 80 11 24, 88 30 37 21 64.